मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टॅम्प ड्युटी रिफंडसाठी आपण कसं करतो आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करून झाल्याच्या नंतर जे 3 डॉक्युमेंट आपण डाउनलोड केलेले आहेत, ॲप्लिकेशन, ॲफिडेविट आणि स्टेटमेंट, या 3 डॉक्युमेंटच्या बरोबरीने आणखीन कोणते डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करावे लागतात की जेणेकरून आपल्याला आपली स्टॅम्प ड्युटी परत मिळवता येईल। या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आपण ही सर्व माहिती पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि स्टॅम्प ड्युटी रिफंडची पूर्ण प्रोसेस समजून घेणार आहोत। आधीचं ऑनलाईन ॲप्लिकेशनचं मॉड्यूल तुम्ही पाहिलं नसेल, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला नक्की लिंक लागेल की आता आपण पुढे काय प्रोसिजर करत आहोत। आधी आपण ऑनलाईन मॉड्यूल प्रोसेस केल्याच्या नंतर हे 3 डॉक्युमेंट, ॲफिडेविट, हे ॲप्लिकेशन, जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण केलेलं आहे ते ॲप्लिकेशन आणि त्या ॲप्लिकेशनच्या बरोबरीने स्टेटमेंट, हे 3 डॉक्युमेंट आपण तिथून डाउनलोड करून घेतले होते। या 3 डॉक्युमेंट्सच्याच बरोबरीने आणखीन आपल्याला 1 ते 5 लाख रुपयापर्यंतचा जो स्टॅम्प ड्युटी आहे, तो रिफंड जो आहे तो मिळवण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, प्रतिज्ञापत्र जे आहे ते नोटरी करून घ्यावं लागतं। जो विहित नमुन्यातील अर्ज आहे त्यावरती 5 रुपयाचा कोड स्टॅम्प फी लावावा लागतो। ऑनलाईन अर्ज म्हणजे आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं होतं तेव्हा ॲप्लिकेशन फॉर्मॅट, ॲफिडेविट फॉर्मॅट आणि स्टेटमेंट फॉर्मॅट जे आहेत ते आत्ता मी तुम्हाला 3 डॉक्युमेंट जे दाखवले होते ते 3 डॉक्युमेंट इथे लावावे लागतात। ऑनलाईनमधून डाउनलोड केलेल्या ॲफिडेविटला आपल्याला इथे युटिलाइज करत असताना नोटरी करायचं नाही। हे जे प्रतिज्ञापत्र आहे हे दुसरं ॲफिडेविट आहे, त्याचा मी तुम्हाला फॉर्मॅट आता दाखवणार आहे। ई चलनाचा सक्सेस रिपोर्ट म्हणजे आपण जे ई चलन भरलेलं होतं, ज्या चलनवरनं आपण इन्फॉर्मेशन भरलेली आहे ते ई चलन आपल्याला लावायचे। मूळ दस्तऐवज म्हणजे ओरिजिनल ॲग्रीमेंट टू सेल आणि ओरिजिनल कॅन्सलेशन डीडचा जो दस्ता आहे त्याच्या ओरिजिनल कॉपीज लावायच्यात आणि प्लस प्रत्येक दस्ताचा एक आपल्याला झेरॉक्स सेट लावायचा आहे। कॅन्सल केलेला धनादेश, जो चेक म्हणजे ज्या अकाउंटवरती तुम्ही रिफंड मागत आहात त्या चेकचा कॅन्सल्ड चेक आपल्याला, ओरिजिनली जो चेक आहे त्यावरती कॅन्सल्ड असं लिहून तो चेक देखील आपल्याला अटॅच करायचा आहे। त्याच्या जोडीनं आपल्याला जोडपत्र अ लावायचं आहे। ही सगळे डॉक्युमेंट आपण जेव्हा डिस्ट्रिक्ट जॉईंट रजिस्ट्रार ऑफिसला सबमिट करतो त्यावेळी ते आपल्याला एक रिसीट देतात। ती रिसीट देखील आपल्याला 1 रुपयाचा रेव्हेन्यू स्टॅम्प लावून इथे सबमिट करायची आहे। आणि ओळखपत्रांच्या छायाप्रती म्हणजे तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड असेल त्याच्या छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स कॉपीज तुम्हाला द्यायच्या आहेत। तर हे पहा, विहित नमुन्यातील अर्ज कसा असतो। तर हा जो विहित नमुन्यातील अर्ज जो आहे तो तुम्हाला या वेबसाईटवरून देखील डाउनलोड करून घेता येईल, परंतु तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं जे मुद्रांक शुल्क डिस्ट्रिक्ट जॉईंट रजिस्ट्रार असतील त्या मुद्रांक डिस्ट्रिक्ट जॉईंट रजिस्ट्रार ऑफिसच्या बाहेर असणारे जे झेरॉक्स ऑफिसेस आहेत तिथून तुम्हाला हे सेट जे आहेत डॉक्युमेंट्सचे तिथून मिळतील। ते डॉक्युमेंट्सचे सेट तुम्ही तिथून घ्या। त्यातीलच एक जो आहे हा मुद्रांक शुल्क परताव्याचा अर्ज म्हणजे मुद्रांक जिल्हाधिकारी, तुमचा जिल्ह्याचं नाव म्हणजे माझ्या केसमध्ये पुणे, ऑनलाईन टोकन नंबर, जे आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं तो टोकन जतन करून ठेवा, तो टोकन क्रमांक, त्याचा दिनांक, अर्जदाराचं पूर्ण नाव, अर्जदाराचा पूर्ण पत्ता, मुद्रांक शुल्क खरेदी केल्याचा दिनांक म्हणजे इंडेक्स 2 वरनं किंवा तुमचा जो चलान आहे ई चलान, त्या ई चलानवरनं तुम्हाला ही माहिती भरायची आहे। मुद्रांक विक्रेत्याचं नाव, पत्ता, संबंधित माहिती। मुद्रांक विक्रेत्याचं नाव म्हणजे शक्यतो ई चलानच्या केसमध्ये IDBI बँक, SBI बँक, ते तुमच्या चलानवरती जी माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे ती भरून घ्यायची आहे। मुद्रांकाचा प्रकार, आता इथे आपण ई चलन केलं असेल तर ई चलन परतावा मागणीचे कारण, कॅन्सलेशन किंवा व्यवहार रद्द झाल्यामुळे असं तुम्ही कारण इथे देऊ शकता। किती रक्कम आहे ती रक्कम इथे लिहू शकता। अर्जदार म्हणजे ॲप्लिकंट जे आहेत त्यांचा बँकेचा IFSC क्रमांक, बँकेचं नाव आणि जो धनादेश रद्द केलेला आहे त्या रद्द केलेल्या धनादेशाची जी प्रत आहे त्या प्रतीचा म्हणजे त्या धनादेशाचा जो चेक नंबर आहे ते तुम्ही इथे लिहू शकता। इथे अर्जदाराची सही तुम्ही करू शकता आणि इथे ठिकाण व दिनांक। हा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रतिज्ञापत्र, हे जे प्रतिज्ञापत्र आहे तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र याच्यामध्ये तुमची माहिती भरायची आहे आणि हे नोटराईज करून घ्यायचं आहे। जे डाउनलोड केलेलं ॲफिडेविट आहे ते नोटराईज करायचं नाही, लक्षात घ्या। हे जे प्रतिज्ञापत्र आहे हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला नोटराईज करायचं आहे। हे प्रतिज्ञापत्र याच्यातली माहिती भरून नोटराईज केल्याच्या नंतर पुढील जो दस्ता आहे ते तुमचं स्टेटमेंट आहे। जबाब, हा जबाब देखील आहे, हा तुम्हाला याच्यात तुमची माहिती भरून तुमचं ई चलन, पावती नंबर वगैरे जे काय आहे त्या सगळ्या डिटेल्स भरून साईन करून ठेवायचं आहे।
फॉर्म A2 यामध्ये देखील तुमचं जे पार्टीच्या डिटेल्स, मोबाईल नंबर इत्यादी, स्टॅम्प डिटेल्स वगैरे ही जी माहिती आहे ही माहिती यावरती भरायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे जोडपत्र. हे जोडपत्र तुम्हाला तुमच्या बँकेकडून, बँकेचे जे ब्रांच मॅनेजर आहेत त्या ब्रांच मॅनेजरकडून सही शिक्का घेऊन यावं लागतं. याच्यावरती तुम्ही मागणीदार म्हणजे तुम्ही मागणीदार म्हणून स्वतःचं नाव इथे लिहू शकता. तुमचा बँक खाते क्रमांक, खात्याचा प्रकार, बँकेचं नाव, शाखेचं नाव व पत्ता इथे लिहिल्याच्या नंतर शाखेचा जो संकेतांक म्हणजे बँक ब्रांचचा जो कोड आहे तो कोड, MIC क्रमांक, IFSC क्रमांक तुमच्या पासबुकवरती किंवा तुमच्या चेकबुकवरती तुम्हाला हे मिळून जाईल. ही सर्व माहिती इथे भरायची आहे. तुमच्या अकाउंट ज्या बँकेत आहे त्या ब्रांचला तिथे जायचं आहे. शाखा प्रमुखांची सही आणि शिक्का इथे घेऊन यायचा आहे. आता हे पहा, तुम्हाला मी किती डॉक्युमेंट सांगितले आत्तापर्यंत. सगळ्यात पहिला जो विहित नमुन्यातील अर्ज आहे तो अर्ज, त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र जे आहे हे प्रतिज्ञापत्र नोटराईज करून घ्यायचं आहे. नोटराईज करून घेतल्याच्यानंतर हा जो आहे जबाब हा देखील पूर्ण भरायचा. यावरती तुमची सही, शिक्का, ठिकाण, दिनांक टाकायचं आहे. फॉर्म A2 हा देखील तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर हे जे जोडपत्र आहे हे बँकेच्या ब्रांच मॅनेजरकडून तुम्हाला सही शिक्क्यानं सर्टिफाय करून आणायचं आहे. त्यानंतर आपण ऑनलाईन प्रोसिजर जी केली होती ती ऑनलाईन प्रोसिजर करत असताना हे ॲफिडेविट डाउनलोड केलं होतं. हे ॲफिडेविट देखील तुम्हाला तिथे द्यायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा जो GRN नंबर आहे चलनाचा तो GRN नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. जे चलन तुम्ही जनरेट केलं होतं त्याचा सिग्नेचर, नेम आणि डेट. याला तुम्हाला नोटराईज करायचं नाही. नोटराईज करण्याचं हे ॲफिडेविट नाही, ते वरती जे ॲफिडेविट तुम्हाला दिलेलं आहे तेच फक्त नोटराईज करायचं आहे. हे ॲफिडेविट झाल्याच्यानंतर पुढे तुमचं जे डाउनलोड केलेला जो ऑनलाईन ॲप्लिकेशन होतं त्या ॲप्लिकेशनची ही एक कॉपी आहे ती एक तुम्हाला लावायची आहे. आणि स्टेटमेंट, 3 डॉक्युमेंट आपण डाउनलोड केलं होतं त्यातलं एक स्टेटमेंट हे देखील होतं. याच्यामध्ये तुमची माहिती भरून हे स्टेटमेंट देखील तुम्हाला लावायचं आहे. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लावायचे आहेत. तुमचा ॲग्रीमेंट टू सेलचा मूळ दस्त, त्याची एक झेरॉक्स, कॅन्सलेशन डेटचा मूळ दस्त, त्याची एक झेरॉक्स, हे सर्व तुम्ही एका बंचमध्ये सेंटर पंच करून तुमच्या डिस्ट्रिक्ट जॉईंट रजिस्टर ऑफिस यांना दाखवल्याच्यानंतर तुम्हाला ते एक रिसीट देतील. ती रिसीट तुम्हाला जी आहे त्या रिसीटवरती तुम्हाला ₹1 रेव्हेन्यू स्टॅम्प लावायचा आहे आणि तो रेव्हेन्यू स्टॅम्प चिकटवून ती रिसीट देखील ह्या डॉक्युमेंट्सच्या फाईलबरोबर सबमिट करून तुम्हाला तिथे द्यायची. तिथे तुम्ही त्या ऑफिसला ती रिसीट दिल्याच्यानंतर ते तुम्हाला सर्व या एकत्रित बंचला एकत्रित बांधून त्यांच्या इनवर्ड डिपार्टमेंटला सबमिट करायला लावतील. इनवर्ड डिपार्टमेंटला सबमिट केल्याच्यानंतर तुम्ही तिथून एक रिसिव्हिंग कॉपी घेऊन तुमचं जे सबमिशन आहे ते पूर्ण झालं असं म्हणू शकता. म्हणजे मित्रांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि इतरांपर्यंत ही लिंक शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा.